वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण नथीची डिझाईन कशी काढायची असते ते शिकणार आहोत आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने। आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही नथीची डिझाईन, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। दोन्ही स्लीव्जवरती छानपैकी दिसते ही। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी असा नथीचा आकार काढून घेतलेला आहे। हा आकार काढून घेतल्याच्या नंतर या इथे मी या पद्धतीने स्टोन लावून घेतलेले आहेत। मी इथे नाव लिहिलेलं आहे, तुम्ही या नावाच्या ऐवजी इथे आहो हे सुद्धा लिहू शकतात। आता यानंतर या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं। आता या सुईमध्ये मी या पद्धतीने शुगर बीट टाकून घेतलेले आहे आणि याच्या भोवती छानपैकी राऊंड करायचं। आता मी यानंतर या इथे मोत्याची जी चेन असते ती चेन इथे लावून घेतलेली आहे, फॅब्रिक ग्लोच्या साहाय्याने चिटकवली आणि त्यानंतर थोडं आपल्या साध्या सुई आणि दोऱ्याने स्टिच करून घेतलेलं आहे। आता यानंतर मी कलरवाले शुगर बीट घेतलेले आहेत, पिंक कलरचे हे शुगर बीट आहेत आणि याला आपण इथे छानपैकी राऊंड करून घेऊ त्याचा। आता यानंतर थोडेसे मोठेवाले शुगर बीट घेतलेले आहेत मी आणि याच्या भोवती पुन्हा एक राऊंड करून घ्यायचा। आता हे पूर्ण झालं। आता यानंतर या इथून मी सुईला वरती काढलं आणि यामध्ये शुगर बीट टाकले। आता याला पुन्हा या इथे स्टिच करायचं। आता यानंतर याला पुन्हा एकदा मोठ्यावाल्या शुगर बीटने आउटलाईन करून घेऊ। आता यानंतर पुन्हा या इथून एकदा सुईवरती काढायची आणि जरदोजी जी असते छोटीवाली जरदोजी ती त्यामध्ये टाकायची आणि या इथे स्टिच करून घ्यायचं। सेम तसंच या साईडने करून घ्यायचं। सेम तसंच या इथे पण करून घ्यायचं। इथे पण सुईवरती काढले, यामध्ये शुगर बीट टाकले। आता यानंतर या इथे स्टोनची एक चेन लावून घेतलेली आहे फॅब्रिक ग्लोच्या साहाय्याने आणि त्याला थोडं स्टिच केलेलं आहे। आता पुन्हा एकदा इथे सुईला वरती काढलं आणि यानंतर मोठेवाले जे शुगर बीट आहेत ते आपण एक स्टिच करून घेणार आहोत। साध्या सिंपल सुई आणि दोऱ्याच्या साहाय्याने। तुम्ही हे वर्कच्या सुईने सुद्धा करू शकता, या अगोदरच्या मी वर्कच्या सुईने करून दाखवलेलं आहे। आता यानंतर या इथे मी एक स्टोनची चेन फॅब्रिक ग्लोच्या साहाय्याने चिटकून घेतलेली आहे आणि थोडंसं त्याला आपल्या साध्या सुई आणि दोऱ्याने स्टिच केलेलं आहे। आता यानंतरच्या या गॅपमध्ये आपण फ्रेंच नॉट टाकणार आहोत। तर यासाठी मी ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। या इथून सुईला वरती काढलं, थोडंसं याला पीळ दिला, त्यानंतर
या इथे आता हे इथे पूर्णपणे फ्रेंच नॉट टाकून घेतलेले आहेत. आता याला आपण आउटलाईन करून घेऊ. आउटलाईनसाठी मी छोटेवाले जे शुगर बीट असे त्यांचा वापर करणार आहे. आता यानंतर या इथे आउटलाईन करून घेतली, इथे पण घेतली आणि या इथली पण एक लाईन मारून घेतलेली आहे. आता या लाईनच्या मध्ये आपण शुगर बीट, यानंतर मी या इथे रेड कलरच्या याने एक लाईन मारून घेणार आहे. शुगर बीट वापरलेले आहे छोटे छोटे रेड कलरचे मी. तर यानंतर आपण हे नाव लिहायला स्टार्ट करूया. यामध्ये मी सिल्क थ्रेड वापरत आहे. या इथून सुईला वरती काढला. यानंतर हा धागा असाच हातात धरायचा. यानंतर थोडंसंच अंतर ठेवायचं. या इथून सुईला पुन्हा खाली टाकायचं आणि पुन्हा याचा जो सेंटर असतो, जिथून आपण वरती काढलेली आणि खाली टाकलेली जी सुई आहे याच्या मधला जो सेंटर भाग असतो, याच्या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. या पद्धतीने अजून एकदा दाखवते. सुईला या पद्धतीने इथून खाली टाकायचं. यानंतर याच्या सेंटरमधून सुई पुन्हा एकदा वरती काढायची. या पद्धतीने याला स्टीम स्टिचिंग म्हणतात. मी कालच्या भागामध्ये हे शिकवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टिच करताना छोटंच अंतर घ्यायचं. जर मोठं अंतर घेतलं की त्याची फिनिशिंग बिलकुल येत नाही, म्हणजे जे लेटर्स आहेत ते लेटर्स बरोबर दिसणार नाही. त्यामुळे घेताना छोटं अंतर घेऊनच करायचं. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं. आता यानंतर मी सुई घेतलेली आहे. आता या सुईमध्ये या पद्धतीने आपण एक ड्रॉप शेपचा जो मोती असतो तो टाकतोय. आता यानंतर या इथून सुईला वरती काढलं. यामध्ये जरदोजी टाकायचे आणि जरदोजीचे आपण स्टीम स्टिचिंग जे असते ते आपण करणार आहोत. यामध्ये या पद्धतीने जरदोजी टाकली, या इथे स्टिच केलं. यानंतर याचा जो मधला पॉइंट आहे तिथून पुन्हा एकदा सुईला वरती काढला. यामध्ये पुन्हा एक जरदोजी टाकली.
पुन्हा इथून एकदा सुईवरती काढली. बघा आता या इथे मी पूर्णपणे स्टीम स्टिचिंग केलेली आहे. हवं तर मी याची कसं करायचं याची लिंक मी तुम्हाला देते. आणि त्यानंतर या इथे या पद्धतीचे लटकन लावून घेतलेले आहेत. कलरवाले शुगर बीट, एक मोठा ड्रॉप शेपचा मोती आणि एक छोटावाला शुगर बीट टाकलेला आहे. आणि यानंतर या इथे फॅब्रिक ग्लोच्या साहाय्याने बॉल चेन जी असते ती इथे चिटकवून घेतलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.